रामकृष्ण हरी मित्रांनो, आषाढी वारी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो लाखो वारकऱ्यांचा शिस्तबद्ध समुदाय. कुठेही गोंधळ नाही, कुठेही गडबड नाही, एका रेषेत एका तालात चालणाऱ्या लाखो दिंड्या. पण तुम्ही कधी विचार केलाय का की वारीला ही सैन्यासारखी लष्करी शिस्त कोणी दिली? वारीमध्ये रिंगण सोहळा कोणी सुरू केला? आणि आज आपण जे भव्य आणि शिस्तबद्ध स्वरूप पाहतो त्यामागे कोणाचा त्याग आहे? ते व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमंत उर्जित सिंह हैबतराव बाबा आरफळकर, ज्यांना आपण हैबत बाबा म्हणून ओळखतो. एका सरदाराचा विठ्ठल भक्त आणि वारीचा शिल्पकार कसा झाला, हाच थक्क करणारा इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हैबत बाबांचा जन्म सातारा जिल्ह्यातील आरफळ या गावी एका सरदार घराण्यात झाला. ते जहांगीरदार होते. पुढे ते ग्वाल्हेरच्या शिंदे सरकाराच्या दरबारात लष्करी अधिकारी म्हणजेच सरदार म्हणून रुजू झाले. हैबत बाबा हे केवळ शूरयोद्धे नव्हते, तर ते अत्यंत बुद्धिमान आणि शिस्तप्रिय अधिकारी होते. लष्करात असल्यामुळे त्यांना शिस्त, नियोजन आणि व्यवस्थापनाची उत्तम जाण होती. परंतु ऐश्वर्य आणि सत्तेत रमणाऱ्या या सरदाराचे मन विठ्ठल भक्तीकडे कसे वळले यामध्ये अत्यंत रंजक कथा आहे. असे म्हटले जाते की एकदा हैबत बाबा एका मोहिमेवर असताना जंगलात काही दरोडेखोरांनी त्यांना पकडले आणि एका गुहेत बंद बनवून ठेवले. त्या कठीण प्रसंगातून हैबत बाबांनी मनोभावित ज्ञानेश्वर माऊलींचा आणि विठ्ठलाचा धाव केला. त्यांनी नवस केला की जर मी या संकटातून सुखरूप सुटलो तर माझे उरलेले आयुष्य मी माऊलींच्या चरणी अर्पण करेन. चमत्काररित्या हैबत बाबांची त्या संकटातून सुटका झाली. मुक्त होतात त्यांनी आपला सरजाम, तलवार आणि ऐश्वर्य बाजूला सारले. ते थेट आळंदीला आले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी समोर उर्वरित आयुष्य घालण्याचा निर्णय घेतला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला होता, पण पुढे राजकीय अस्थिरतेमुळे वारी विस्कळीत झाली होती. हैबत बाबांनी वारीला पुन्हा एकत्र केले आणि त्यात आपल्या लष्करी अनुभवाचा वापर केला. त्यांनी वारीला आजचे शिस्तबद्ध स्वरूप दिले. त्यांनी वारीतील वारकऱ्यांना वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये विभागले, प्रत्येक दिंडीला नंबर दिले आणि त्यांचा चालण्याचा क्रम निश्चित केला. वारीत शांतता आणि शिस्त राखण्यासाठी त्यांनी चोपदार नेमले, जे आजही वारीचे नियंत्रण करतात. पालखीची सुरक्षा, वारकऱ्यांचे तळ ठोकणे, जेवणाची व्यवस्था या सर्वांचे नियोजन त्यांनी एखाद्या सैन्याच्या छावणीसारखे केले. आज वारीमध्ये जे गोल रिंगण आणि उभे रिंगण आपण पाहतो त्याची देखील सुरुवात हैबत बाबांनीच केली. सैन्यामध्ये ज्याप्रमाणे घोड्यांचा सराव आणि परेड घेतली जाते त्याच धर्तीवर त्यांनी वारीत अश्वाचे रिंगण सुरू केले. आजही आळंदीच्या पालखीत हैबत बाबांच्या आरफळकर घराण्याचा मानाचा अश्व पुढे चालतो. जेव्हा हा अश्व रिंगणातून धावतो तेव्हा लाखो वारकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडते. हा सोहळा हैबत बाबांच्या लष्करी कौशल्याची आणि भक्तीची साक्षी देतो. मित्रांनो, स्वतः सरदार असूनही हैबत बाबांनी वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे हातात पहारा देण्याची काठी घेऊन एका सामान्य सेवकासारखे काम केले. त्यांच्या या महान कार्यामुळे आज 800 वर्षानंतरही आषाढी वारी जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि मोठी पायी यात्रा म्हणून ओळखली जाते. तुम्हाला हैबत बाबांबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही वारीत गेला असाल तर तुमचा अनुभव शेअर करा. व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.